नमस्कार, माझं कोकण विथ निधी राणे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय आवळ्याचं गोड लोणचं. इथे मी बाजारातून 1.5 किलो आवळे आणले. त्यात 2 दिवस झाले, त्यामुळे थोडेसे खराब झाले आहेत. आवळे लवकर खराब होतात आणि त्याच्यातले चांगले चांगले निवडून घेतले, स्वच्छ धुतलेत आणि एका टोपात मी थोडंसं पाणी घालून किंचित असं म्हणजे अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घालून मी उकडत ठेवलेत. आणि आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत. आणि आपल्याला गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे, नाहीतर खाली लागू शकतात. इथे तोपर्यंत मी उकडत आहेत तोपर्यंत मी इथे गूळ किसून घेते आहे. आणि गूळ मी माझ्या अंदाजानुसार घेतला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, तुम्हाला जसं गोड हवं तसं. तर इथे मी पाव किलो गूळ घेतलं आहे आणि मी पाव किलो साखर पण घेणार आहे. त्यामुळे मला 1.5 किलो आवळ्यांसाठी तेवढं पुरेसं आहे. आपण चेक करूयात की आवळे व्यवस्थित उकडलेत की नाही. इथे आवळ्यांना भरपूर असं पाणी सुटलं आहे, पण ते आटून जाईल. आणि इथे मी मसाले घेतलेत, सुके मसाले. इथे मेथी घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, जिरं घेतलं आहे आणि मोहरी घेतली आहे आणि 2-3 लवंग घेतल्यात. हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. हे मसाले थोडेसे गरम झाले, वास यायला लागला की आपल्याला काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यांमधून गरगरीत असं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही वाटायचं नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायचं नाही आहे, मीडियम वाटून घ्यायचं आहे. आवळे उकळल्यानंतर एका साईडला मी इथे आवळ्यांचे असे तुकडे करून घेतलेत. आवळे उकळल्यावर व्यवस्थित तुकडे होतात आणि बिया एका साईडला करून घेतल्यात. आणि हे सगळं करून झाल्यानंतर मी एक टोप ठेवला आहे गॅसवर. काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथे लाल तिखट आहे, गूळ आहे, हळद आहे आणि हिंग आहे. आणि इथे जो मिक्सरमधून बारीक वाटून घेतला आहे तो मसाला आहे. त्यानंतर इथे पाव किलो होईल अशी साखर घेतली आहे. सगळ्यात आधी टोप गरम झाल्यावर आपण गूळ घालून घेऊयात. त्यानंतर इथे मी साखर घालून घेते. गूळ आणि साखर व्यवस्थित वितळायचं आहे आपल्याला. गूळ आणि साखर व्यवस्थित वितळलं आहे. आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या ते त्यात घालून घेऊयात. आवळ्याच्या फोडी घालून घेतल्यानंतर आपल्याला या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सगळ्या बाजूने या फोडींना हा पाक लागेल. आता आपण त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्यात जे लाल तिखट घेतलं होतं ते घालून घेते. त्यानंतर त्यात हळद घालून घेतली आहे. त्यानंतर जे सुके मसाले वाटून घेतले होते ते घालून घेतलेत. आता मी त्यात थोडासा हिंग घालून घेते. त्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लोणच्यामध्ये.
अर्धा तास मध्ये मध्ये ढवळून घेऊन मी हे लोणचं शिजवून घेतलं आहे व्यवस्थित आणि आपलं लोणचं तयार झालं आहे. आणि तुम्ही असं नक्की करून बघा. आवळ्याचा रंग सुरेख आला आहे, चवीला पण भन्नाट लागते. तर तुम्हाला हे लोणचं आवडलं असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.